पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत प्रशांत जगताप यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। टिळक भवनामध्ये हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश झाला। भाजपला फक्त काँग्रेस टक्कर देऊ शकते असं जगताप म्हणाले। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत प्रशांत जगतापांनी काँग्रेसचा हात हाती घेतला। हर्षवर्धन सपकाळ आणि विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीमध्ये टिळक भवनामध्ये जगताप यांनी पक्षप्रवेश केला। त्यामुळे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये राजकीय समीकरणं रंजक झाली आहे। पुणे महापालिका निवडणूक एकत्र लढवण्याबाबत दोन्ही राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेल्या हालचालींमुळे पक्षांतर्गत अस्वस्थता वाढली होती। दोन्ही राष्ट्रवादींना एकत्र येण्याला जगतापांनी कडाडून विरोध केला होता आणि यातूनच त्यांनी राजीनामा दिला। माझा काँग्रेसचा प्रवेश हा शाहू फुले आंबेडकर विचारधारा आणि गांधी आणि नेहरू विचार पुढे नेण्याकरताचा हा प्रवेश आहे। याच्यामध्ये कुठेही माझे जुने पक्षप्रमुख यांच्यावर माझा कुठला वाद झालाय किंवा मी विरुद्ध पक्षप्रमुख जुने पक्षप्रमुख अशा प्रकारचा वाद बिलकुल रंगू नये। माझी लढाई आहे ती भाजपच्या विरोधात आहे। प्रशांत जगतापांच्या पक्षप्रवेशानंतर आता पुण्यामध्ये काँग्रेसची ताकद वाढणार असल्याचं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे। विचाराशी तडजोड न करणारा नेता म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये सर्व पक्षाची आपर होती। सर्वांनी त्यांना फोन केलेत, परंतु प्रशांत भाऊंनी सांगितला, मी ज्या विचारातून घडलो आहे तो विचार मी सोडणार नाही। आम्ही पहिलेच ठरवलं आहे, जिथे अजित पवारांच्या बरोबर जर शरद पवार साहेब जात असतील तर आमचा तिथे संबंध संपलेला आहे। आमचा तिकडे काही संबंध राहिलेला नाही। आम्ही त्या ठिकाणी घटस्फोट घेतलेला आहे। त्यांना मनापासून शुभेच्छा और रोज नई सुबह होती है। त्यांना मनापासून शुभेच्छा और रोज नई सुबह